वरणगाव खून प्रकरणामधील आरोपीला त्वरित अटक करून फाशी द्यावी यासाठी वरणगाव येथे भव्य मोर्चा। वरणगाव येथील 4 जून रोजी घडलेल्या आरिफ अली सय्यद खून प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करून फाशी द्यावी यासाठी शुक्रवारी मुस्लिम समुदायाने मोर्चा काढून पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। मोर्चाचे नेतृत्व संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांनी केले। भोगावती नदीपात्रापासून शेकडो स्त्री पुरुषांचा मोर्चा घोषणा देत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा सपोनी भरत चौधरी यांनी आश्वासन दिले असता जगनभाऊ सोनवणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आम्ही जाणार नाही असे सांगितले। मुक्ताई नगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांनी आरोपीस अटक करू यंत्रणा कामाला लागली आहे असे आश्वासन दिले तेव्हा मोर्चा स्थगित झाला आहे। निवेदनात म्हटले आहे की 4 जून रोजी वरणगाव येथील मराठे पान मंदिर जवळ आरिफ अली सय्यद याचा निगरून खून करण्यात आला असून या घटनेत 2 जण जखमी झाले होते। जखमी हे या घटनेतील साक्षीदार होऊ शकतात या नात्याने मोकाट फिरणारे आरोपी त्यांच्यावर व त्यांच्या नातेवाईकावर दबाव आणू शकतात तसेच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करू शकतात। अरबाज पहलवान व इंजिनियर हे आरोपी हे खुनशी वृत्तीचे असून त्यांना त्वरित अटक करावी व साक्षीदारांना व जखमीच्या नातेवाईकांना संरक्षण द्यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। निवेदनावर जाफर अली, मकसूद अली, इरफान अली व शाहिद शेखसह इतरांच्या सह्या असून सदरचे निवेदन हे वरिष्ठ अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या समक्ष वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी स्वीकारले असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे। या प्रकरणी 3 आरोपींना यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते। आरोपीकडून नेमकी काय माहिती मिळत आहे हे स्पष्ट झाले नाही, परंतु या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही म्हणून जखमी व मृत व्यक्तीच्या परिवाराचे लोक दहशतीखाली असल्याने मुस्लिम समुदायाने पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, वरणगाव। जगनभाऊ सोनवणे यांनी प्रत्येक कार्यकर्ते आलेले हैं वरणगाव मधून और मुस्लिम समाज के सभी लोग आए हुए हैं। अगर ये 2 नहीं मिलते हैं तो इनके माँ बाप को, इनके रिश्तेदारों को, इनका जो ग्रुप है इनको उठाओ। इनको उठाने के बाद वो खुद ब खुद जमा होंगे। तुम बोल रहे हम कर रहे हैं, इधर देख रहे हैं, उधर देख रहे हैं, उसमें कोई मजा नहीं है। उनके माँ बापों को उठाओ, वो कहाँ है, उनके ग्रुप को उठाओ, हम बता देना तुमको कौन कौन है, उनके ग्रुप को उठाओ, वो बाकायदा जमा होंगे। जब तक तुम ये बात हमको लिख के नहीं देंगे जब तक ऐसे हम जाएंगे नहीं। ये देण्याद्वारे लोग है पुलिस। आज या ठिकाणी आम्ही सर्व वरणगावच्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की या ठिकाणी निरपराध युवकाचा खून करण्यात आलेला आहे। आमचं रक्त या ठिकाणी वाया जाता कामा नये। आज एका आरिफचा खून झाला, उद्याच्या दिवशी जे मोर्चे काढणारे लोक आहे, हे जे नेतृत्व करणारे लोक आहे, हे जे आमच्या तरुण तरुणी मुस्लिम समाजाचे लोक आहे, त्यांचा तुम्ही खून करणार आहात का? आमचा तुम्हाला सवाल आहे। तुमची दादागिरी, गुंडगिरी, आतंकवाद, हा दहशतवाद हा आम्ही कुठल्याही पद्धतीने खपवून घेणार नाही। आरोपींना आता 1 महिना उलटलेला आहे। 1 महिना उलटल्यानंतर देखील आरोपींना का अटक करण्यात आलेली नाही? त्यांना का पाठीशी घातलं जात आहे? कशासाठी त्यांना अटक होत नाही? 1 सोडून 100 पथक निर्माण करा, परंतु आरोपींना तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत न्याय आणि इन्साफची लढाई आम्ही मागे हटणार नाही। ही लढाई चालू राहील। यानंतर रस्ता रोको, रेल रोको, जेल भरो, परंतु आम्ही मागे हटणार नाही। आमचा नारा आहे, अरे तुम्हाला जर जगायचं असेल तर इस्लामसाठी जगा, मुस्लिमांच्या न्याय अधिकार हक्कासाठी जगा। जियो तो अली की तरह और मरो तो हुसैन की तरह।